Hello students, good morning. In last lecture, we discussed about the women entrepreneur, various opportunities available for women entrepreneur. In this lecture, we will discuss about the empowerment of women through enterprise. थोडासा वेगळा पार्ट आहे हा आणि म्हणून आपण जरा डिटेलमध्ये पाहूयात एम्पॉवरमेंट ऑफ विमेन थ्रू एंटरप्राइज. मग एम्पॉवरमेंट मीन्स काय? एम्पॉवरमेंट इज द प्रोसेस ऑफ गिविंग समवन द पॉवर. एम्पॉवरमेंट मीन्स काय? टू गिव पॉवर, पॉवर देणे, बरोबर. सो इट इज द प्रोसेस ऑफ गिविंग समवन द पॉवर, फ्रीडम and the responsibility to control his own work, to make decisions and to take actions to achieve objectives. मग एम्पॉवरमेंट मीन्स काय आहे की त्या व्यक्तीला तिचे ॲक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी लागणारं स्वातंत्र्य देणे. म्हणजे काय आहे की तिचे निर्णय तिने घेतले पाहिजेत, त्या व्यक्तीने, म्हणजे त्या व्यक्तीने घेतले पाहिजेत, ते स्वातंत्र्य असलं पाहिजे, जबाबदारीने तिच्यावरती टाकली पाहिजे, स्वतःचं काम स्वतः नियंत्रित केलं पाहिजे आणि ज्या काही आवश्यक ॲक्शन्स असतील त्या ॲक्शन्स घेण्याचं स्वातंत्र्य देणं म्हणजे काय आहे? एम्पॉवरमेंट. बघा पुन्हा सांगते मी, एम्पॉवरमेंट इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग समवन द पॉवर, फ्रीडम अँड द रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक हिज ओन वर्क, to make decisions and to take actions to achieve objectives. So empowerment of women, आता आपण कशाचं डिस्कशन करतो आहे की विमेनचं. एम्पॉवरमेंट ऑफ विमेन इज द प्रोसेस ऑफ गिविंग विमेन इन द सोसायटी द पॉवर, द फ्रीडम अँड द रिस्पॉन्सिबिलिटी टू कंट्रोल देअर वर्क. मग एम्पॉवरमेंट ऑफ विमेन म्हणजे काय? तर त्या विमेन एंट्राप्रेनरला तिच्या ॲक्टिव्हिटीज पार पाडण्यासाठी, तिचा बिझनेस रन करण्यासाठी ज्या काही फ्रीडम असेल, डिसिजन मेकिंग असेल, हे सगळं घेण्याचं स्वातंत्र्य देणं, बरोबर. पॉवर देणं म्हणजे काय आहे? एम्पॉवरमेंट. When women start their own enterprises, they get the power to make their own decisions in relation to the activities of the enterprise. जेव्हा एखादी विमेन, एखादी स्त्री एखादा नवीन बिझनेस सुरू करते तेव्हा काय आहे, ती सगळे डिसिजन स्वतःचे स्वतः घेत असते. बिझनेसमध्ये लागणारं रॉ मटेरियल काय आहे, एम्प्लॉयमेंट च्या संदर्भात असेल, एम्प्लॉईच्या संदर्भात असतील, कुठले एम्प्लॉई घ्यायचे, त्यांचं क्वालिफिकेशन काय असेल, ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची आहे, मार्केटिंग कसं करायचं आहे, लोकेशन काय आहे, सेल कसा करायचा आहे, किती क्रेडिटवर करायचा, किती कॅशवर करायचा, सो मेनी डिसिजन्स आर देअर. आणि जेव्हा ते सगळे हे डिसिजन ती स्वतःची स्वतः घेते, बरोबर, घेत असते आणि ती दे कॅन एक्सरसाइज कंट्रोल ओव्हर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द एंटरप्राइज. सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर तिचं काय असतं? कंट्रोल असतं. देअरफोर विमेन एंटरप्रेनरशिप इज सीन ॲज ॲन इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी to empower the women in rural and urban areas. रुरल आणि अर्बन एरियाजमधल्या लोकांना, स्त्रियांना काय करायचं आहे की त्यांचं काम इफेक्टिव्हली पार पाडण्यासाठी पॉवर देणे म्हणजेच एम्पॉवरमेंट आहे. विमेन एंटरप्रेनरशिप इज ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ एम्पॉवरिंग विमेन टू अपलिफ्ट द स्टेटस ऑफ विमेन इन द सोसायटी. समाजामध्ये तिचं स्थान उंचावण्यासाठी तिला काही अधिकार म्हणूया आपण, बरोबर, देणे, पॉवर देणे गरजेचं असतं. Economic strength is the basis of social, political and psychological power in the society. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बघा? आर्थिक स्थैर्य. माल है तो ताल है म्हणतात. तसंच जेव्हा पैसा जेव्हा असतो, आर्थिक सत्ता जेव्हा हातामध्ये असते, तेव्हा काय आहे की सोशल, पॉलिटिकल अँड सायकोलॉजिकल पॉवर इन द सोसायटी. मग तिला त्या सगळ्या पॉवर आपोआप काय होत जातात? मिळत जातात.
इफ ए विमेन इज एम्पॉवर्ड, जर एखाद्या स्त्रीला आपण काय केलं की पॉवर दिली, अधिकार दिले, हर कॉम्पिटन्सीज टुवर्ड डिसिजन मेकिंग विल शुअरली इन्फ्लुअन्स हर फॅमिलीज बिहेवियर. तिला आपण डिसिजन मेकिंग घ्यायला सांगितलं तर काय होतं की नक्कीच काय होणार आहे की तिच्या फॅमिली बिहेवियरवरती त्याचा प्रभाव पडणार आहे, इन्फ्लुअन्स होणार आहे. इट इज ॲन इम्पॉर्टंट टूल इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ ए कंट्री. आणि आपल्या कंट्रीच्या, देशाच्या, नेशनच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये काय आहे की हे एम्पॉवरमेंट जे आहे हे खूप महत्त्वाचं टूल आहे. तुम्ही बघता की आता सर्वोच्चपदीसुद्धा भारताच्या काही सर्वोच्चपदीसुद्धा विमेन आहेत. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन आहेत. तुम्हाला सुषमा स्वराज माहिती असतील. प्रतिभा पाटील आपल्या राष्ट्रपती होत्या. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या, बरोबर. म्हणजे अशा स्त्रिया आहेत ज्या काय आहेत की सर्वोच्चपदीसुद्धा आहेत आणि त्या आपलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने, जबाबदारीने पार पाडत आहेत. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो विमेन एंट्राप्रेनर्स इन ए सेमी अर्बन अँड रुरल एरियाज. आता ह्या सेमी अर्बन आणि रुरल एरिया, आता ह्याच्या आपण डेफिनेशन पण पाहणार आहोत की अर्बन एरिया म्हणजे काय, सेमी अर्बन एरिया म्हणजे काय, रुरल एरिया म्हणजे काय, आणि मग त्याच्यामध्ये विमेनचा रोल काय आहे हे आपण सगळं पाहणार आहोत. सो वी नो दॅट एंट्राप्रेनरशिप ॲक्टिव्हिटीज आर इन्फ्लुएन्स्ड बाय ए नंबर ऑफ फॅक्टर्स. बरोबर आहे ना. एंट्राप्रेनरशिपवरती परिणाम करणारे फॅक्टर्स आपण इंटरनल एक्सटर्नल आपण अभ्यास केलेला आहे. तर तिथे सो मेनी फॅक्टर्स असतात. कुठले कुठले असतात आठवते का? काही चार्ट दिला होता मी, ठीक आहे, पहा तुम्ही, मी नोट्स पण तुम्हाला दिलेल्या होत्या. तर खूप सारे फॅक्टर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो आहे लोकेशन. तुम्ही तुमचा बिझनेस कुठे सुरू करताय, तुम्हाला रॉ मटेरियल इझिली अवेलेबल आहे का, मार्केट आहे का, तुमच्याकडे कस्टमर्स येणार आहेत का, तुम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तिथे वॉटर, लाईट, इलेक्ट्रिसिटी हे अवेलेबल आहे का, रोड चांगले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमची एंट्राप्रेनरशिप काय असते, डिपेंड असते. मग अर्बन एरिया अँड रुरल एरिया हॅव गॉट देअर ओन फीचर्स. खेडं आणि शहर फरक आहेच आहे की नाही, त्यांचे स्वतःचे काय आहेत, काही फीचर्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अँड वेन इट इज द केस ऑफ विमेन एंट्राप्रेनर्स द डिफरन्स इज इनसिग्निफिकंट. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तिथे विमेन्स असतील, स्त्रिया असतील, तर तो हा डिफरन्स तर काय आहे, खूपच महत्त्वाचा आहे. देअरफॉर द नेचर ऑफ विमेन एंट्राप्रेनर ॲक्टिव्हिटीज आर डिफरंट. आता आपण पाहूयात की अर्बन एरिया कशाला म्हणायचं, काय डेफिनेशन आहे, रुरल एरिया कशाला म्हणायचं, सेमी अर्बन एरिया कशाला म्हणायचं. बघा आता आधी सांगते की रुरल एरिया ग्रामीण भाग म्हणतो आपण, तर रुरल एरिया कशाला म्हणायचं की व्हेन पॉप्युलेशन लेस दॅन 10,000, ज्या ठिकाणची लोकसंख्या 10,000पेक्षा कमी आहे त्याला रुरल एरिया म्हणायचं, ग्रामीण एरिया म्हणायचं. सेमी अर्बन एरिया काय, पॉप्युलेशन बिटवीन 10,000 to 1 lakh, 10,000 ते 1 लाखाच्या दरम्यान जर पॉप्युलेशन असेल तर तो काय झाला, सेमी अर्बन एरिया. अँड अर्बन एरियाज 1 lakh to 10 lakh, बारामती अर्बन एरियामध्ये येतं, बरोबर आहे की नाही. 1 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान जर पॉप्युलेशन असेल तर दॅट इज नोन ॲज अर्बन एरिया. आणि नंतरचा टप्पा काय आहे, मेट्रोपॉलिटियन. आणि मग 10 lakhच्या अबोव असेल तर ती सिटी काय होईल, मेट्रोपॉलिटियन. बघा पुन्हा एकदा सांगते हां, रुरल एरिया कशाला म्हणायचं, एनी लोकेशन इररिस्पेक्टिव्ह ऑफ विलेजेस ऑर टाऊन अप टू अ पॉप्युलेशन ऑफ 10,000 विल बी कन्सिडर्ड ॲज ए रुरल. 10,000पर्यंत जर लोकसंख्या असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रुरल म्हटलं जातं. सेमी अर्बन एरिया लोकेशन अप टू 10,000 to 1 lakh is known as semi-urban area. Then urban area. आता अर्बन एरियामध्ये काय काय येईल बघा, ऑल प्लेसेस विथ म्युन्सिपाल्टीज, कॉर्पोरेशन्स, कॅन्टोनमेंट बोर्ड्स और नोटिफाईड टाउन एरिया. पुन्हा एकदा सांगते, अर्बन एरिया कशाला म्हणायचं, ऑल प्लेसेस विथ म्युन्सिपाल्टीज, कॉर्पोरेशन्स,
cantonment boards or notified town area. Then at least 75% of the male working population engaged in non-agriculture. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथली कमीत कमी 75% पॉप्युलेशन काम करणारे लोक, वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो आपण, काम करणारे लोक हे नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये काम करत असले पाहिजे. किती? 75%. देन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ऑफ ॲटलिस्ट 400 पर्सन पर स्क्वेअर मीटर. घनता म्हणतो, डेन्सिटी मीन्स घनता. तर ही लोकसंख्येची घनता ही किती असली पाहिजे? तर पर स्क्वेअर मीटरला 400 पर्सन असेल तर तो काय आहे? अर्बन एरिया. बघा अर्बन एरियाचे काय काय फॅक्टर्स आहेत की तिथं म्युन्सिपाल्टी असली पाहिजे, कॉर्पोरेशन असलं पाहिजे, और म्युन्सिपाल्टी और कॉर्पोरेशन और कॅन्टोनमेंट बोर्ड्स और नोटिफाईड टाउन एरिया. ही वन कंडिशन झाली. सेकंड कंडिशन काय आहे? ॲटलिस्ट 75% ऑफ द मेल वर्किंग पॉप्युलेशन एंगेज्ड इन नॉन ॲग्रिकल्चर. ऑफिसेसमध्ये 75% लोक काम करत असली पाहिजे आणि पर स्क्वेअर मीटरला 400 पर्सन ही काय असली पाहिजे? डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन असली पाहिजे. बरोबर. देन नेक्स्ट आहे मेट्रोपॉलिटन एरिया. आता मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे काय? द टर्म मेट्रोपॉलिटन एरिया इज अप्लाइड द प्लेसेस विथ ए पॉप्युलेशन ऑफ 10 लाख अँड अबोव. म्हणजे मिनिमम 10 लाख त्यांची लोकसंख्या असली पाहिजे. 10 लाख आणि त्याच्यावरती म्हणजे पुणे मुंबईसारखी जी ठिकाणं आहेत, प्लेसेस आहेत, त्याला काय म्हणायचं? मेट्रोपॉलिटन सिटीज. लक्षात आलं? आपण काय पाहिलं? एम्पॉवरमेंट ऑफ विमेन थ्रू एंटरप्राइज. आता आपली जी युनिट टेस्ट आहे 2 तारखेला आहे, मला वाटतं आपला पेपर 2 तारखेला आहे. त्याच्यासाठी पहिलं पण युनिट आहे एंटरप्रेनरशिपचं. आपलं पहिलं युनिट टेस्ट आहे ना, आणि हे सेकंड विमेन एंटरप्रेनरशिप, हे दोन्ही युनिट आहेत. आता उद्याच्या दिवसात मी काय घेणार आहे सगळं की प्रॉब्लेम्स ऑफ विमेन एंटरप्रेनर. ठीक आहे. आज आणखी थोडंसं सांगते की विमेन एंटरप्रेनरशिप रिझन्स फॉर स्टार्टिंग अँड एंटरप्राइज इन इंडिया. भारतामध्ये काय कारणं आहेत की विमेन का बरं बिझनेस स्टार्ट करतायत? वेन विमेन मूव्स फॉरवर्ड द फॅमिली मूव्स. म्हटलेलं की नाही सावित्रीबाई फुलेंनी पण, स्त्री शिकली तर सगळं कुटुंब शिकतं. त्या पद्धतीने जर घरातली स्त्री जर काय झाली, थोडी कर्तबगार असेल तर अख्खी फॅमिली काय होते? कर्तबगार होते. व्हेन वुमन मूव्स फॉरवर्ड द फॅमिली मूव्स, द विलेज मूव्स अँड द नेशन मूव्स इज राईटली सेड बाय पंडित जवाहरलाल नेहरू. सो एम्प्लॉयमेंट गिव्स स्टेटस अँड इकॉनॉमिक इंडिपेंडन्स टू विमेन लीडिंग टू अँड एम्पॉवर्ड वुमन. मग जेव्हा एखादी स्त्री एखादा बिझनेस सुरू करते तेव्हा ती काय आहे? तिला स्टेटस मिळतं, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळत असतं. विमेन सेटअप अँड एंटरप्राइज ड्यू टू इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक रिझन्स. बघा काही आर्थिक किंवा बिगर आर्थिक घटक पण जे आहेत की ज्यामुळे विमेन काय करत असते की आपला बिझनेस सुरू करत असते. कोणकोणते आहेत? तर मोटिवेशनल फॅक्टर्स अँड फॅसिलिटेटिंग फॅक्टर्स. आता मोटिवेशनल फॅक्टर्स काय? इकॉनॉमिक नेसेसिटी, आर्थिक गरज असते, तिला पैसे मिळवायचे असतात, कुटुंब चालवायचं असतं, कुटुंबाला हातभार लावायचा असतो, म्हणून ती काय करत असते? बिझनेस चालू करते. इंडिपेंडन्स, स्वतःचं स्वावलंबन, सेल्फ ॲक्च्युलायझेशन, स्वतःची महत्त्वाकांक्षा तिला पूर्ण करायची असते. काही वेळेस गव्हर्मेंट पॉलिसीज अँड प्रोग्राम, गव्हर्मेंट काही हे करत असतं, सबसिडी देत असतं, काही मदत करत असतं. म्हणजे बघा आता सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, महिला बचत गट आहेत, सरकार काय करतं? त्यांना खूप साऱ्या कन्सेशन फॅसिलिटी देतं आणि म्हणून त्या फॅसिलिटी मिळवण्यासाठी काही वेळा बिझनेस सुरू केला जातो. एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन, आपण काही एज्युकेशन घेतलेलं आहे स्पेसिफिक मुलींनी, मग ते फुलफिल करण्यासाठी किंवा शिक्षणाचा आपल्या उपयोग करण्यासाठी काही जणी काय करत असतात? बिझनेस चालू करत असतात. रोल मॉडेल टू अदर्स, इतरांना आपण रोल मॉडेल असावं, इतरांचं आपण रोल मॉडेल बनावं म्हणून काय करतात? बिझनेस चालू करतात. देन एम्प्लॉयमेंट जनरेशन, दुसऱ्यांना रोजगार देण्यासाठी. देन सेल्फ आयडेंटिटी अँड सोशल स्टेटस, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते, समाजामध्ये स्थान मिळवायचं असतं आणि म्हणून काय आहे? बिझनेस चालू करतात. सक्सेस स्टोरीज ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज,
आपल्या फ्रेंडच्या सक्सेस स्टोरीज, त्यांना कसं यश मिळालं, त्यांनी किती चांगला बिझनेस केला आपल्या रिलेटिव्सनी, हे पाहून ते आपण काय करत असतात, बिझनेस चालू करत असतात. आणि काही वेळा फॅमिली ऑक्युपेशन, त्यांच्या फॅमिलीमध्ये तो बिझनेस असतो आणि म्हणून काय करतात, तो पुढे चालवण्यासाठी काय केलं जातं, बिझनेस सुरू केलं जातं. देन फॅसिलिटिंग फॅक्टर्समध्ये ॲडेक्वेट फायनान्शियल फॅसिलिटीज, पैसा असतो तो कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा आहे म्हणून काय केला जातो, बिझनेस चालू केला जातो. सेल्फ सॅटिस्फॅक्शन, स्वतःचं सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी, की काही आपल्याला आवड असते आणि ती आवड आपण पूर्ण करण्यासाठी म्हणून बिझनेस चालू केला जातो. इनोव्हेटिव्ह थिंकिंग असतं, नवनवीन कल्पना सुचत असतात, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी बिझनेस चालू केला जातो. नेटवर्क ऑफ कॉन्टॅक्ट्स, खूप सारे कॉन्टॅक्ट्स असतात. नंतर कोऑपरेशन ऑफ फॅमिलीचं पण सगळं सहकार्य असतं. देन एक्सपिरियन्स्ड अँड स्किल्ड पीपल ॲट वर्क, कामाच्या ठिकाणी पण सगळे अनुभवी लोक असतात, स्किल्ड लोक असतात आणि ते पण मदत करतात. आणि सपोर्ट ऑफ फॅमिली मेंबर्सचा पण काय असतो, सपोर्ट असतो. म्हणून काय केलं जातं, बिझनेस चालू केला जातो. बरं, आता जर तुम्हाला आपल्या एंटरप्रेन्योरशिपला खूप साऱ्या मुली पण असतील, जर त्यांना बिझनेस चालू करायचा असेल तर त्यांनी काय करायचं. Women getting into areas like entrepreneurship and business governance have positive influence on the society. ज्या सोसायटीमध्ये स्त्रिया स्वतः बिझनेस चालू करतात, काय आहे, नक्कीच काय आहे की त्याचा एक सकारात्मक प्रभाव आपल्या समाजावरती असतो. While wealth creation is an aspect common and shared amongst women have proven that they can also create and distribute wealth in society and provide employment like any other employment. स्त्रिया पण दाखवून देतात की आम्ही पण रोजगार काय करू शकतो, पुरवू शकतो, रोजगार प्रोव्हाइड करू शकतो. मग त्यासाठी काय करायचं आहे, विमेन एंटरप्रेनर्स मस्ट पार्टिसिपेट इन इव्हेंट्स, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप्स अँड सेमिनार्स अँड ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व देमसेल्फ विथ एज्युकेशनल इनिशिएटिव्ह टू क्रिएट द इमेज चेंज. आणि स्त्रियांची जी पारंपरिक इमेज आहे की स्त्रियांनी चूल आणि मूल सांभाळलं पाहिजे, ही बदलण्यासाठी मुलींनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये भाग घेतला पाहिजे, ॲक्टिव्हली भाग घेतला पाहिजे. कॉन्फरन्सेस, वर्कशॉप्स, त्यानंतर सेमिनार्स, याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की येस, आम्ही काही वेगळं करू शकतो. Once a change in the image is achieved in the society, it becomes easy for women to have a greater influence on the younger generation. आणि एकदा ही इमेज बदलली की नक्कीच काय होणार आहे, सोसायटीवरती त्याचा प्रभाव पडणार आहे. विमेन एंटरप्रेन्योरशिप कॅन बी ए ग्रेट टूल टू ब्रिंग अबाउट सोशल रिफॉर्म्स. सामाजिक बदल जर करायचे, समाजामध्ये जर काही रिफॉर्म्स, चेंजेस करायचे असतील, बदल करायचे असतील, तर हे फार मोठं, म्हणजे विमेन एंटरप्रेन्योरशिप हे फार मोठं टूल आहे. इन फॅक्ट इश्यूज लाईक फिमेल इन्फेंटिसाईड, डॉवरी अँड डिस्पॅरिटी बेस्ड ऑन जेंडर एट्सेट्रा. बघा, गर्भलिंग हत्या असते ना, मुली पोटात असतातच मारल्या जातात, डॉवरी आहे, हुंडा सारख्या गोष्टी आहेत, आणि जेंडर इक्वॅलिटी आपण म्हणतो, तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत कॅन बी कर्टेल्ड, ह्या आपल्या कमी केल्या जातील इफ विमेन स्टार्ट रिस्पेक्टिंग देअर पोझिशन्स, होल्डिंग ऑन देअर पोझिशन्स अँड बिकम इंडिपेंडंट इन बिझनेस अँड इकॉनॉमिक्स. पूर्वी काय व्हायचं की मुलींना लग्न करून द्यायचं, त्यांना खूप हुंडा द्यावा लागतो, त्यांना काय आहे, आणि ह्या म्हणजे पारंपरिक जे मतं होती यामुळे मुली नको असं वाटायला लागायचं. पण आता काय आहे की मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, चांगला बिझनेस केला, समाजामध्ये त्यांना खूप चांगला मानसन्मान मिळाला, तर आपोआपच काय होईल की यासारख्या ज्या प्रथा आहेत, म्हणजे गर्भलिंग चिकित्सा वगैरे, ह्या सगळ्या बंद होतील, डॉवरी प्रथा बंद होईल. The very fact that women can be positive contributor to a family income can change the image of women in rural parts of India. मग आपल्या घरामध्ये मुलगा जेवढा कमवून आणतो तेवढंच मुलगीसुद्धा कमवून आणते, असा विश्वास जेव्हा पॅरेंट्सना वाटेल तेव्हा आपोआप काय होईल, ह्या दुष्ट प्रथा काय होतील, बंद होतील. लक्षात आलं. आता आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स हे आपण डिस्कस करूयात. ओके, हे पुन्हा ऐका आणि मी नोट्स सेंड करते, त्या वाचा. ओके, बाय बाय.